नमस्कार मित्रांनो, मी पवन. एक गाव आणि त्या गावात खूप मोठा वाडा. त्या वाड्यात राहायला दोनच लोक होते. एक म्हणजे पवन आणि त्याची मालकीन बाई. हा वाडा तिच्या नावावर होता. भिंतीवर जुनी चित्रे, लाकडी मोठमोठ्या खोल्या, सगळं भव्य, सगळं स्वप्न. पण तरीही त्या वाड्यात संध्याकाळ झाली की तिच्या पावलांचा आवाज तिला एकटी असल्याची आठवण करून देत असे. मालकीनबाई 40च्या उंबरठ्यात होती. वयाने परिपक्व, पण मन अजूनही हळवे. तिचे सौंदर्य झगमगाटात नव्हते, ते होते तिच्या हालचालीत. साडी नीट नेसलेली, पदर खांद्यावर नीट ठेवलेला, मोजके दागिने, जणू तिला स्वतःला दाखवायची गरज नव्हती. डोळे खोल होते, असे डोळे जे समोरच्याला पाहताना स्वतःच्याच आठवणीमध्ये हरवून जात. ती लोकांमध्ये हसत असे, पण एकटी असताना त्या हसण्यामागची पोकळी स्पष्ट दिसे. तिला कोणाचं तरी असणं हवं होतं. नावाचं नाही, हक्काचं नाही, फक्त जवळचं. पवन त्या वाड्याचा भाग होता. असे अंगणातली झाड किंवा दारातली जुनी घंटा. तो फार देखणा नव्हता, पण त्याच्याकडे पाहिलं की डोळ्यांना शांती मिळे. कष्टांनी तयार झालेले हात, नेहमी स्वच्छ कपडे आणि कपाळावर कायम हलकी आणि आठवण. जणू आयुष्याकडे तो गंभीरपणे पाहत होता. तो कमी बोलायचा, पण ऐकताना पूर्णपणे ऐकायचा. मालकीन बाईच्या सवयी त्याला तोंडपाठ होते. त्या केव्हा एकटं बसायला पसंत करतात, केव्हा त्यांना चहा हवाय आणि केव्हा फक्त कोणीतरी आजूबाजूला असावं, इतकेच. त्याच्या उपस्थितीत कोणीही दडपण नव्हतं, कोणताही प्रश्न नव्हता. त्या दिवशी संध्याकाळची वेळ वेगळी होती. पावसाळ्याने नुकतीच हजेरी लावली होती. मातीचा वास वाड्यात भरून राहिला होता. आकाशावर केशरी आणि निळे रंग मिसळले होते. मालकीनबाई गच्चीवर उभी होती, हात कठोड्यावर टेकलेली, नजर दूर मावळत्या सूर्याकडे. पवन मागून चहा घेऊन आला. इथेच ठेव, तिने न वळताच म्हटलं. तो कप ठेवताच त्याचा हात चुकून तिच्या हाताला लागला. तो स्पर्श अगदी हलका होता, पण त्यात थांबणं होतं. क्षणभर दोघेही तिथेच थांबले. मालकीनबाईंनी हात मागे घेतला नाही, पवननेही हात हातातून आणला नाही. त्या एका क्षणात दोघांनाही जाणवलं, हे फक्त चुकून नाही घडलं. हवा थोडी जड होती, श्वास जास्त जाणवू लागले. पवनने नजर खाली चुकवली, पण हात सुटला नाही. मालकीन बाईंनी हळूच बोटे थोडी घट्ट केली. तो तिचा पहिला निर्णय होता. ती त्याच्याकडे वळली. डोळ्यात प्रश्न नव्हते, फक्त थकवा होता. थोडा वेळ बसशील का? तिचा आवाज आज वेगळा वाटत होता. पवन काही न बोलता बाजूच्या खुर्चीत बसला. दोघांत अंतर होतं, पण त्या अंतरात आकर्षण नव्हतं, होती ती ओढ. हात अजूनही हातात होते. त्या स्पर्शात कोणतीही मागणी नव्हती, फक्त दोन प्रौढ जीव एकमेकांच्या उपस्थितीत सुरक्षित वाटत होते. आकाशात अंधार वाढत होता, पण गच्चीवर एक वेगळी शांतता उतरली होती. रात्र शांततेत निघून गेली. गच्चीवर घडलेला तो क्षण कुठेही शब्दात उतरला नव्हता, पण तो दोघांच्या मनात खोलवर रुतून बसला होता. सकाळ झाली. वाड्यात नेहमीसारखंच लगबग होतं. भांडी, पाणी, अंगण साफ करणं, नेहमी सारखंच. पण मालकीनबाईंना आज सकाळ वेगळी वाटत होती. त्या खिडकीजवळ उभ्या होत्या. बाहेरच्या उजेडात कालचा स्पर्श आठवत होता. तो हात, ती ऊब आणि त्यात दडलेली शांतता. त्या स्वतःलाच विचारत होत्या, काल खरंच असं काही घडलं होतं का, की ते फक्त एकाकी मनाचा भास होता? पवन अंगण झाडत होता. हात आपाप काम करत होते, पण मन गच्चीवर अडकलेलं होतं. तो स्वतःशीच म्हणत होता, आज समोर गेलं तर कसं वागायचं? कालच विचारल्यासारखं जसं घडतंय तसं स्वीकारायचं. तो तिला आदराने पाहायचा, आणि तो आदर कालच्या क्षणानंतर कमी झाला नव्हता, उलट आणखी खोल गेला होता. मालकीनबाई स्वयंपाकघरात आल्या. सकाळचा चहा स्वतः करायचा असा त्यांचा हट्ट होता. पवन तिथेच होता, भाजी कापत होता. आज चहा मी करते, त्या सहज म्हणाल्या. पवन थोडा गडबडला. नको, मी करतो, तो पटकन म्हणाला. दोघेही एकाच वेळी चहाच्या भांड्याजवळ गेले आणि त्या गडबडीत चहाचे भांडे थोडं वाकडं झालं.
गरम वाफ बाहेर आली. अरे, मालकीनबाईच्या हाताला थोडी उष्णता लागली. पवनने क्षणातच विलंब न करता तिचा हात धरला. हातात हात पुन्हा, पण यावेळी कोणतीही गच्ची नव्हती, कोणतीही संध्याकाळ नव्हती. हा दिवस होता, उजेड होता. पवनने तिचा हात थंड पाण्याखाली धरला. बोटे घट्ट नव्हती, पण काळजी होती. लागलं का फार? त्याचा आवाज नकळत मृत झाला. मालकीनबाई म्हणाल्या, नाही, पण मी तुझी काळजी आधी लागली, ती नकळत म्हणाली. क्षणभर दोघेही शांत. त्या क्षणी त्या दोघांत कोणी मालकीन नव्हती, कोणी नोकर नव्हता. पवनने तिचा हात अजूनही सोडला नव्हता. त्या हातावर कालच्या उभेसारखीच आजची सुरक्षितता होती. मालकीन बाईंनी हात मागे घेतला नाही. त्या हलक्या हसल्या. आजचा दिवस असाच गडबडीत वाटतोय, त्या म्हणाल्या. पवनही हसला. खूप दिवसांनी त्या हसण्यात लाजही होती आणि स्वीकारही. स्वयंपाकघरात फक्त किटलीचा आवाज होता. पवनने हात सोडला, पण नजर नाही. त्या दोघांत काहीतरी नवे उगत होतं, घाई न करता, दबाव न आणता. मालकीनबाईंनी हळूच म्हटलं, काल जे घडलं त्याबद्दल. पवनने मध्येच मान हलवली. आपण ते हळूच जपूया, तो म्हणाला. त्या वाक्यात भीती नव्हती, होता तो फक्त समजूतदारपणा. दिवस पुढे गेला, कामे झाली, लोक आले गेले, पण आतल्या त्या दोघांमध्ये नजर थोडी जास्त वेळ थांबू लागली. हात जवळ आले, पण थांबले. मिठी झाली नाही, किस झाला नाही, पण जवळीक वाढली. दिवसभराच्या गडबडीतला वेळ हळूहळू निवळत होता. सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता आणि आकाशावर संध्याकाळच्या केशरी छटा पसरू लागल्या होत्या. वाड्याच्या अंगणात मालकीनबाई उभ्या होत्या. आज दिवसभर काही वेगळं घडलं नव्हतं, पण मन मात्र अस्वस्थ होतं. मळ्यात जरा पाहायचं आहे, आज भान फुटलेला भाग तपासायचा आहे, मालकीनबाई सहज म्हणाल्या. पवन समोरच उभा होतो. मी येतो, तो आपोआप म्हणाला. त्या वाक्यात आदेश नव्हता आणि परवानगीही नव्हती, फक्त एकत्र जाण्याची स्वीकृती होती. मळ्याकडे जाणारी वाट ओळखीची होती, पण आज ती वेगळी वाटत होती. शेतात उभ्या पिकांमधून हळू वारा वाहत होता. पानांचा आवाज सतत कानावर पडत होता. मालकीनबाई पुढे चालत होत्या. पवन थोडा मागे अंतर होत, पण ते मुद्दाम ठेवलं गेलं नव्हतं. त्या थांबल्या. इथून पाणी जास्त जातं, त्या म्हणाल्या. पवन जवळ आला, खूप जवळ. दोघांची सावली मावळत्या सूर्यप्रकाशात एकमेकात मिसळली. पवनने माती तपासण्यासाठी खाली वाकून पाहिलं. हो, थोडं पाणी थांबते, तो म्हणाला. मालकीनबाई त्याच्याकडे पाहत होत्या. त्यांचं बोलणं नाही, तर त्यांची शांतता. तू नेहमी असं लक्ष देतोस, त्या नकळत म्हणाल्या. पवन थोडा थांबला. हे मूळ तुमचं आहे म्हणून, तो साधं उत्तर देऊन मोकळा झाला. पण त्या उत्तरात फक्त मळी नव्हतं. त्या त्याच्या जवळ आल्या. हवा थोडी थंड झाली होती. सूर्यप्रकाश जवळजवळ मावळत होता. त्या क्षणी तिचा हात त्याच्या हाताला लागला. त्यावेळी कोणतीही घाई नव्हती, कोणताही धक्का नव्हता. हात आपोआप हातात आले. मळ्यात फक्त वाऱ्याचा आवाज होता. पवनने तिच्याकडे पाहिलं. नजरेत प्रश्न होता, पण थांबणंही होतं. मालकीनबाईंनी हात मागे घेतला. पवनने हळूच तिला जवळ ओढलं. ती मिठी होती, घट्ट नाही, पण खोल. त्या मिठीत तिच्या दिवसांचा थकवा विरघळला आणि पवनच्या हातात एक जबाबदारी उतरली. त्याचा हात तिच्या पाठीवर स्थिर होता, जणू तो म्हणत होता, इथेच थांब. ती डोळे मिटून उभी राहिली. क्षणभर मळी, वाडा, नात्यांची नावे सगळं मागे पडलं. पवनने हळूच तिच्या कपाळावर किस केला. तो किस घाईचा नव्हता, तो खोल नव्हता, पण तो मनापर्यंत पोहोचणारा होता. मालकीनबाईंनी डोळे उघडले. नजरेत पाणी होतं. आपण काही बोलणारच होत्या. पवनने मान हलवली. मला कळतं, तो शांतपणे म्हणाला. त्या दोन शब्दात सगळं होतं. सूर्य मावळला होता. आकाशावर संध्याकाळचा शेवटचा प्रकाश पसरला होता. ते परत चालू लागले. यावेळी कोणी पुढे, कोणी मागे नव्हतं. ते शेजारी चालत होते. हात हातात नव्हते, पण जवळीक होती. मळ्यातून परत येताना आकाश पूर्ण अंधारलं होतं. संध्याकाळचा प्रकाश मागे पडला होता आणि वाड्याच्या दिव्याची पिवळी उजेड रेषा दुरूनच दिसत होती. दोघेही शांत होते. मळ्यात घडलेला तो क्षण कोणी शब्दात आणला नव्हता. दार उघडताच घरातली शांतता त्यांना वेढून टाकली. आज खूप दमलात, पवन सहज म्हणाला. मालकीनबाईंनी मान हलवली. थोडी थकले,
आज पाऊसही येईल असं वाटतं. बाहेर वारा जोरात सुटला होता. रात्री अचानक पावसाने जोर धरला. वीज काही वेळासाठी गेली. घरात फक्त एक खोली उजेडत होती, तीच मोठी बेडरूम. बाकी खोल्यात ओलावा आणि अंधार पसरला होता. आज इथेच थांबावं लागेल, मालकीनबाई थोड्या अडखळत म्हणाल्या. पवन क्षणभर थांबला. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ नव्हता, फक्त जबाबदारी होती. ठीक आहे, तो शांतपणे म्हणाला. त्या उत्तरात कोणताही अर्थ लपलेला नव्हता. खोली मोठी होती. जुनी लाकडी पलंग, पांढरी स्वच्छ चादर आणि कोपऱ्यात मंद दिवा. मालकीनबाई पलंगाच्या एका बाजूला बसल्या, पवन दुसऱ्या बाजूला. थोडं अंतर ठेवून पावसाचा आवाज खिडकीवर पडत होता. त्या आवाजात एक वेगळी शांतता होती. आजचा दिवस, त्या हळूच म्हणाल्या, पण वाक्य पूर्ण केलं नाही. पवनने नजर खाली ठेवली. कधी कधी दिवस स्वतःचेच उत्तर देतात, तो म्हणाला. हळूहळू दिवा मंद झाला. खोलीत अंधार वाढला. दोघेही झोपले, पण झोप येत नव्हती. मालकीनबाई थोड्या हलल्या. पलंग किंचित हलला. पवनने नकळत विचारलं, झोप लागत नाही? त्याचा हलका आवाज होता. क्षणभर शांतता. मग मालकीनबाईंनी हळूच म्हटलं, आज जर तू इथे नसतास ना, तर ही रात्र खूप जड झाली असती. पवन काही बोलला नाही, पण हळूच त्याने आपला हात पलंगावर ठेवला. अगदी जवळ नाही, पण दूर नाही. मालकीनबाईंनी तो हात पाहिला. क्षणभर थांबल्या. मग हळूच त्यांची बोटे त्याच्या हाताकडे सरकली. त्यांनी हातात घेतला. तो स्पर्श ऊब देणारा होता, कोणतीही अपेक्षा न दाखवणारा. बाहेर पाऊस सरकत होता. खोलीत फक्त दोघांचा श्वास ऐकू येत होता. त्या रात्री कोणीही काही बोललं नाही, पण त्या मूक स्पर्शात एक नवी भाषा जन्माला आली होती. ती भाषा शब्दांशिवाय सगळं सांगत होती. एकटेपणा, ओढ, आदर आणि सुरक्षितता. पाऊस हळूहळू थांबला. ढगांमधून चंद्राचा हलका प्रकाश खोलीत डोकावू लागला. त्या प्रकाशात दोन हात एकमेकांत विणलेले होते. घट्ट नव्हते, पण निसटणारेही नव्हते. सकाळ झाली. पावसाने धुतलेले आकाश निळे आणि स्वच्छ होते. खिडकीतून थंडगार हवा येत होती. पवन पलंगावरून उठला, पण हात सोडला नाही. मालकीनबाई डोळे उघडून त्याच्याकडे पाहत होत्या. त्या हसल्या. ते हसू पूर्वीसारखं पोकळ नव्हतं, त्यात विसावा होता. चहा करू का? पवनने विचारलं. हो, पण आज एकत्र करूया. ते दोघे स्वयंपाकघरात एकत्र चहा करून लागले. पवनने चुलीवर पाणी ठेवले, तर मालकीनबाईंनी चहाची पाणी आणि साखर आणली. आज स्वयंपाकघर वेगळं वाटत होतं. जणू काही त्या भीतींनाही कळलं होतं की काहीतरी वेगळं बदललं आहे. आज चहा कसा लागेल? पवनने हलक्या आवाजात विचारलं. तू करशील तो गोडच लागेल. मालकीनबाईंनी डोळ्यातच उत्तर दिलं. पाणी उकळू लागलं. वाफेवर शांतता पसरली होती. पवनने चहा गाळला. 2 कप भरले. 1 कप तिच्याकडे सरकवला. त्यांची बोटे पुन्हा एकदा भेटली. यावेळी ते हसले. कोणीही हात मागे घेतला नाही. आज गच्चीवर जाऊन पिऊया का? मालकीनबाई म्हणाल्या. हो, बाहेरची हवा खूप शुद्ध झालीये. गच्चीवर जुनी खुर्ची होती. पवनने ती साफ करून ठेवली. ती खुर्ची दोघांसाठी पुरेशी मोठी होती, पण ते दोघे शेजारी शेजारी बसले. समोर मळ्यातले ओले झाडे, आकाशात विखुरलेले ढग आणि दूरवर डोंगरांची रांग. अंगणात पावसाचे थेंब अजूनही पानांवरून टपटपत होते. खूप दिवस झाले असं शांतपणे बसून चहा प्यायला. ती म्हणाली, तुमच्या सवयी आहेत एकटं बसायची. मी कधी हटकत नाही. पवन म्हणाला, तू हटकला नाहीस तेच कधी कधी खूप वाटतं. जणू कोणाला फरकच पडत नाही. पवन थोडा शांत राहिला. मग हळूच म्हणाला, फरक पडतो इतका की कधी कधी स्वतःलाच आवरत बसावं लागतं. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात काहीतरी खोलवर साठवलेलं होतं. ती काही बोलणार इतक्यात अंगणात एक कावळा आला आणि ओरडला. तो क्षण हलका झाला. ते हसले. आज काय ठरलंय? तिने विचारलं. तुम्ही सांगा. म्हणजे आता मी सांगेन तेच? नाही, पण तुमच्या मनातलं ऐकायला आवडेल. ती कपातला शेवटचा घोट पिऊन म्हणाली, आज वाड्यातील जुन्या खोल्या स्वच्छ करूया. बराच काळ उघडल्याच नाही. धूळ साचली असेल. कदाचित काहीतरी जुनं आठवलं तरी चालेल. बरं, पण एकट्या नाही. तू असशील तर एकटेपणा कसला? ते उठले.
गच्चीवरून उतरताना पवनने तिच्या हाताला आधार दिला. तिने तो हात धरला आणि पायरी उतरताना ती घट्ट धरून राहिली. पायऱ्यांवर जुनी गालिचा होती. तिची नजर खाली होती, पण तिच्या बोटांचा स्पर्श बोलका होता. वाड्याच्या मागच्या बाजूला 3 खोल्या होत्या. त्या बंद पडल्या होत्या. मालकीनबाईंनी जुनी किल्ली शोधून काढली. पवनने दार उघडताच आतून धुळीचा वास आला. जुन्या लाकडांचा गंध होता. खोलीत मोठे आरसे, तुटलेली चित्रांची फ्रेम्स, जुन्या पुस्तकांची रचलेली कपाटं होती. हे माझ्या सासूबाईंचं सामान, ती म्हणाली. मी लग्नानंतर इकडे आले तेव्हा या खोल्या अशाच होत्या. नवरा गेल्यानंतर मी कधी येतच नाही. पवनने खिडकी उघडली. बाहेरचा प्रकाश आत पडला. धूळ हवेत तरंगू लागली. तिने एक जुनी पेटी उघडली. त्यात कपडे, दागिन्यांची बांधणी, काही पत्र होती. तिने एक पत्र हातात घेतलं, पण वाचलं नाही. फक्त मनातल्या मनात हरवली. हवं तर सगळं बाहेर काढूया. पवन म्हणाला, नको, फक्त साफ करूया. जसंच्या तसं ठेवूया भूतकाळात रमायला. पेटीतली पत्र पुरी